प्रमिला झांबरे. तर छान अशी मी मसाला भेंडी बनवणार आहे. त्यासाठी अगोदर भेंड्या मी स्वच्छ धुवून घेतल्या, त्या कपड्यानं पुसून मग चिरून घेतलेले. तर ह्यात मी बघा थोडासा लसूण घेतलेला आहे, थोडेसे ह्यात मसाले टाकून घेणार आहे. 1 चमचा गरम मसाला आहे, थोडीशी लाल चटणी टाकणार आहे. आपल्याला आवडीनुसार चवीनुसार वापरायचे. जास्त तिखट खात असाल तर जास्त टाकायची, नाही तर थोडीशी टाकायची. थोडंसं मीठ टाकून घेते. थोडंसं इथे मी बेसन पण घेतलेलं आहे, 1-2 चमचे चाळून घेतलेले. हे पण बेसन तिंबून घेणार आहे. थोडासा ओवा टाकलाय मी आणि बेसनमध्ये पण थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. थोडंसं पाणी ओतून घेतलं ह्यात मी. छान असं आता बेसन आपल्याला तिंबून घ्यायचं. तर छान असं मी बेसन तिंबून घेतले. जे आपण मसाला भेंडीत टाकलेला आहे ह्या भेंडीतच ही बेसन पण मी ओतून घेणार आहे. बेसनमध्ये फक्त ओवा आणि मीठ टाकून घेतलेलं. थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून, ती पण ह्यात टाकून घेतली मी. छान असं आता हातानंच मिक्स करून घेते. सगळीकडे बेसन पण लागलं पाहिजे आणि सगळं चटणी मीठ सगळं मसाला भेंडीला लागला पाहिजे. छान असं सगळं मसाला मिक्स केले. तर मी ह्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलाय. यानं काय होते, कुरकुरीतपणा भेंडीला छान असं येते. आता अजून पूर्ण मिक्स करून घेते. तरी कॉर्नफ्लॉवर पण छान असं मिक्स झालेलं आहे. मी भेंडी तेलामध्ये टाकून घेते. बघा छान अशी भेंडी मी तळून घेतली आहे. त्याला एका ताटामध्ये काढून घेते आणि आता राहिलेली पण भेंडी तशीच तळून घेणार आहे. कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. तर सगळी भेंडी मी अशा प्रकारे तळून घेतली. तर तुम्हीही करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा.